हॅलो, नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आज वटपौर्णिमा आहे, तर नवीन ब्लॉग, नवीन व्हिडिओ, नवीन दिवस. तर चला ब्लॉग कसा बनतोय, कंटिन्यू जेवढं जेवढं होईल तेवढं शूट करेन. तर सकाळपासून सगळं पार्सल वगैरे सगळं झाले. खूप वेळ लागला, परंतु ठीक आहे. आता स्वतःचं घर आहे म्हणल्यावर थोडा वेळ लागतो, पण चांगलं पण वाटतं सगळं. बराच वेळ सगळं साफसफाई सगळं झाले. आता स्वयंपाकाची तयारी, पूजाची देवपूजा झाली आहे. देवपूजा दाखवते, मस्त पूजा केली आहे. आणि त्याच्यानंतर आता मी डाळ शिजायला घातली आहे. इकडे स्वयंपाक चालू आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आमच्याकडे वटपौर्णिमेला. तर चला, जसं जसं होईल दिवसभर थोडं थोडं तुम्हाला दाखवत जाईल की आम्ही वटपौर्णिमा कशी करतो वगैरे आमच्या कर्नाटक पद्धतीमध्ये. आम्ही आहो कर्नाटकचे, तर कर्नाटकमध्ये वटपौर्णिमा कसं करतात का नाही, आमचं असं पोळ्याचा स्वयंपाक साधं सिंपल कसं करतो ते तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथं बघा, पूजा मस्त देवपूजा केली आहे. आईला लक्ष्मीला किती मस्त सजले आहे. छान आज आमचं देव दिसलेलं आहे. अजून फुलं चढवायचे आहेत, फुलं वगैरे सगळं चढवायचं. देवपूजा तेवढी झाली आहे, अजून सगळं व्हायचं आहे. बघू हळूहळू. तिकडं डाळ ठेवले, भात ठेवले, पुरणपोळीचं चालू आहे स्वयंपाक करायचं. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडंसं वेगळं वाटणार आहे, कारण आज मी माझ्या घरात जे आम्ही रोज बोलतो तेच मराठी बोलणार आहे. आम्ही आहोत मराठी, पण आमचं गाव कर्नाटक आहे. तर आमची कर्नाटकची मराठी कसं आम्ही रोज घरात बोलतो त्या पद्धतीनं मी व्हिडिओमध्ये थोडंसं बोलून बघावं म्हणून मी आज बोलणार आहे. आतापर्यंत चॅनलवर बरेच व्हिडिओ आलेले आहेत, ते सगळे पुणेरी मराठीमध्ये आहेत. पुणेरी जी शुद्ध मराठी असते ते पण मला येते, कारण बरेच वर्ष मी मुंबईला राहिलेली आहे, म्हणून शुद्ध मराठी पण मला येते. पण म्हणलं आज जे आपली ओरिजिनल जी भाषा आहे, जी आपण रोज बोलतो ते बोलून बघूया व्हिडिओ कसा वाटतोय. आणि तुम्हा सगळ्यांना जर आवडत असेल की जसं मी रोज बोलते तसं, तर मग इथून कंटिन्यू मी माझ्या रोजच्या भाषेमध्ये करू, म्हणून आज थोडासा प्रयत्न तसा करणार आहे. तर सगळ्यात आधी वटपौर्णिमेची छान सुरुवात झाली. सगळं घर साफसफाई स्वच्छ झालं. आता घर मोठं झालं आहे माझं, त्याच्यामुळे थोडं साफसफाई करायला वेळ लागतो आहे. मग सकाळी लवकरच सुरुवात केली ते, पण उशीर तर होणारच आहे. मग सगळं स्वच्छता झाली, घर पुसणं, झाडणं पुसणं सगळं झालं. इकडं सूनबाई माझी पूजा, सूनबाई आहे तिनं देवपूजा केली छान असं. मग मी स्वयंपाकात घेतले. एकीकडं डाळ ठेवले, एकीकडं भात ठेवलं. म्हणलं पुरणाचा स्वयंपाक दाखवावं, परंतु तेवढं शूट करणं जमलं नाही मला. अजून कोणत्यातरी व्हिडिओमध्ये दाखवते मी पोळ्या कसं करते ते. पण जसं तुम्ही सगळे करता तसंच आम्ही बी करतो. पोळ्या सगळेजण मस्त. पण एक आहे, मला पोळ्याचा स्वयंपाक लई आवडते. लई इझी, सगळं रोजच्या स्वयंपाकापेक्षा माझं पोळ्याचा स्वयंपाक मला लई सोपं वाटतं. पुरणाचं सगळं भात, कढी आणि आंब्याचं रस, अजून आमच्याकडे पुरण घालून वडं करतात. वडं आणि पिठाचे दिवे. इथे हे सगळं करून आम्ही पुंजायला आलेलो आहे, वड पुंजायला. इथं मी आणि पूजा आणि आमची आई, आज आम्ही तिघीजण वड पुंजायला आलो. तर बघा, सगळेजण वड पुंजताना आमच्याकडं आंबा, गहू घेतात वटीला, गहू सगळं 5 दिन, खारीक, खोबरं, अजून हळदीचं खोम, बदाम आणि गहू, असं सगळं वटीचं सामान, शृंगाराचं सामान, म्हणजे त्या वडाला पुंजायला ब्लाऊज पीस, नारळ फोडायला नारळ, आरती करायला आरती कापूर, हे सगळं. अजून आता हे दोरा गुंडाळण्यासाठी दोरा, हे सगळं घेऊन आम्ही फुलं, वस्त्रमाळ, हे सगळं घेऊन आम्ही, माझी आई, माझी सून आणि मी, आम्ही सगळे तिघीजण वड पुंजायला आलो. किती बाया आहेत बघा इथं मंदिरमध्ये. एवढं उशीर झाला तर आम्हाला यायला, 12च्या पुढेच आम्ही आलो, तरी पण सकाळपासून चालू आहेत बाया. आता आम्ही जिथं घर घेतलं आहोत तिथं सगळे मराठी लोक, सगळे आपल्या गावासारखंच वातावरण आहे. मला तर वाटते आमच्या गावात बी एवढे पूजा नसतील तेवढ्या ह्या. आता ही तर जिथं वड दिसतंय तुम्हाला, याच्या पुढेच मंदिर आहे, अजून एक झाड आहे. सगळीकडं बाया, सगळीकडं गर्दी, सगळीकडं भीडच भीड. एवढे मराठीचे माणसं इथं आहेत. आता जिथं आम्ही स्वतःचं घर घेतलं ना, तिथं सगळे मराठी माणसंच आहेत. आणि गेल्या वर्षी पण इथे चालते, हेच वडाला पुंजायला आलतो, पण तेव्हा आम्ही दूर राहत होतो. आणि आता इथं आम्ही ह्याच एरियामध्ये घर घेतलेलं आहे स्वतःचं, म्हणून आता आम्हाला मंदिर आणि हे वडाचं झाड एकदम जवळ झालेलं आहे. तर हे सगळं साहित्य घेऊन आम्ही पुंजायला आलो.
छान असं आमचं पूजा वगैरे सगळं झालं. सगळ्यात मी आणि पूजा, आई सगळेजण पूजा केलो. आमच्याकडे 5 खडे दगडं म्हणतात त्याला. दगडं 5 खडे घेऊन त्याला स्वच्छ धुवून मग ते सगळे ठेवून ब्लाऊज पीस अंथरून त्याच्यावर ते खडे ठेवून हळद कुंकू लावून मग त्याला सगळं विधिवत पूजा करून मग गणपतीची पूजा सुपारी ठेवून गणपतीची पूजा करून मग ते खडे वगैरे ठेवून ती पूजा करते. फळ फूल जे काही नेलेलं आहे सगळं पूजाचं साहित्य वाहून बांगड्या शृंगाराचं सगळं सामान वाहून मग त्याची पूजा झाल्यावर मग वडाच्या झाडाची पूजा. वडाच्या झाडाला हळद कुंकू लावून पाणी वाहून त्याची पूजा करून मग आम्ही चे प्रदक्षिणा घालतो. आता प्रदक्षिणा बी बघा इथं सगळे बायका जे आहेत ना त्यांच्या त्यांच्या मनाने ज्यांना जसं आवडेल तसं घालतायत. तर मी तर 7च घालते. माझे 7 प्रदक्षिणा असतात. तर इथं कोण 11 घालतं आहे, कोण 9 घालतं आहे, कोण 108 घालतं आहे. असं सगळ्याची आपापल्या इच्छानुसार प्रदक्षिणा बायका घालायलात आणि दिवसभर चालू आहे. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत गर्दीच गर्दी होती मंदिरमध्ये. मग सगळ्याच्या पूजा ते सगळं झालं. मग आम्ही सगळे सुवासिनीची ओटी भरली. तर इथं आमच्याकडे पुरणाचे वडं करतात. कर्नाटकमध्ये असं पद्धत आहे. महाराष्ट्रामध्ये मी खरं सांगू तर मी वड पुंजायला मुंबईलाच शिकलेली आहे. त्याच्या पहिले मला वड पुंजायचं वगैरे काही माहीत नव्हतं. पण जसं नवीन लग्न झालं तसं मुंबईला गेले आणि तिथं एक मावशी होती. तिथली मालवणची मावशी होती. तर रत्नागिरीची मावशी होती. ते लई चांगली मला लई माया करायची. तिच्याकडूनच मी खूप गोष्टी शिकले. मग तिनंच मला वड सावित्री कसं पुजायचं, काय पूजा करायचं ते सगळं त्या मावशीकडून मी शिकले. मग तेव्हापासून ते आतापर्यंत कंटिन्यू मी वड पुंजत आलेले आहे. मग तिथं होते तेव्हा त्या पद्धतीने करायचो. तिथं फक्त 5 फळं नेऊन सुवासिनीला 5 फळं ओटीला घालून वड पुंजतात. जास्त तेवढं नसतं. पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे काही तेवढं हे नाही तिथं. फळंच महत्त्वाचं आहे म्हणजे फळं महाराष्ट्रामध्ये, मुंबईला वगैरे. पण पुरणपोळीचा स्वयंपाक तर करतो तर आपण सगळे करणारच आहोत. आणि बायाच्या वटीला पण तिथे 5 प्रकारचे फळं घालतात. पण आमच्या कर्नाटकमध्ये इकडं कसं आहे पुरणाचे वडं बनवतात. छोटे छोटे मोदकासारखे वडं बनवतात. गहू वडं अजून खोबरं वटीचं जे काही साहित्य आहे ते सगळं बायकांच्या वटीला घालायचं असतं. ते सगळं आम्ही वटीला घालून मग पूजा वगैरे आमची छान पार पडली. मग आम्ही घरी आलो. वट सावित्रीची यावर्षीची पूजा पण आमची दोघी सासू सुनाची मस्त छान झाली. आणि मग त्याच्यानंतर घरी आलो. पुरणपोळीचं स्वयंपाक सगळं झालं होतं. फक्त पोळ्या करायचे राहिले होते. मग इकडं आई आली. बहीण आहे, धाकटी बहीण माझी. आता तुम्हाला माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये माझी धाकटी बहीण दिसणार आहे. कारण आता मी जिथं घर घेतलं माझ्या घराच्या जवळच माझ्या बहिणीचं घर आहे. स्वतःचं आहे तिचं बी. आता मोठ्या भावाचं पण घर बनत आहे. असं आमचं सगळं पूजाच्या मम्मीचं घर पण आमच्या घराजवळच बनत आहे. आता सगळ्यांचे घरं एकदम जवळजवळ होणार आहेत. पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये पूजाच्या मम्मीचं घर पण मी दाखवेन. आणि मग आलो घरला. त्याच्यानंतर मग आई इकडं पोळ्या, आई आणि बहीण दोघी मिळून पोळ्या करत आहेत. आणि आम्ही आता पूजेची इकडं आरती करायचं आहे. आता आमच्या कर्नाटकमध्ये तेवढं नसतं नवऱ्याची आरती वगैरे करायचं. पण आता जसं मी म्हटले मी महाराष्ट्रात राहून आलेली आहे नवीन लग्न झाल्यापासून. तर तिकडे मावशीने मला जसं पहिल्यापासून शिकवलेलं होतं मी तेच फॉलो आत्तापर्यंत करत आलेली आहे. तर असं झालं की मावशी म्हणायची आता वड पुंजून आल्यावर घरी आल्यावर सगळ्यात आधी आपल्या नवऱ्याची आरती करायची, नवऱ्याचं औक्षण करायचं, त्याचं आयुष्य त्याच्याने वाढतं म्हणून असं म्हणायची मावशी. मग मी तेच फॉलो आतापर्यंत मी करत आले. तर इथं कोण करत नाहीत. मी जेवढं बघितले ना तेवढं आमच्याकडं कोण करत नाहीत. पण मी करते. मग आल्यावर नवऱ्याची आरती वगैरे करून त्यांचं ओवाळून घेऊन मग त्याच्यानंतर मग आम्ही उपवास सोडतो. त्याच्यानंतर जेवण वगैरे आमचं चालतं. तर दिवसभर आमचं छान त्या दिवशी सगळं चाललं होतं. पूजाने अमरची आरती केली. मग नंतर मी आरती केली. तिकडे आई पोळ्या करते बघा. आई आणि बहीण आपली असली की अर्धं आपलं काम सांभाळून घेतात. जवळ असले की लई मदत असते आपल्या माणसांची. तर आई आणि बहिणीची पण मला खूप मदत होते. बऱ्याच वेळेला काहीही काम असू दे तर आपले माणसं शेवटी आपले जवळ असले की आपल्याला लई हेल्प होते. मग ते दोघी तिकडं पोळ्या करायला आहेत आणि मी इकडं आरती करायला आलो.
तर आता आरती वगैरे करून आता बरेच काय काय होते माहिती आहे का, दरवर्षी काहीतरी एक विसरल्यासारखं वाटते मला, की ह्या वर्षी पण काहीतरी मिस झाल्यासारखं वाटत होतं मला, पण आठवलं नाही काय विसरले तरी काय. आणि मग त्याच्यानंतर मी इकडं आरती करायला आले आणि इकडं पूजा व्हिडिओ काढलेले आहे. आता व्हिडिओचं हेच आहे, ब्लॉगमध्ये घालायचं राहते मला, म्हणून व्हिडिओ शूट करून म्हणून तिला सांगते. इकडं ती व्हिडिओ शूट करते आणि इकडं माझा कॅमेरा चालू आहे, तिच्या मागे माझा कॅमेरा चालूच होता. तर हे दोन्ही शूट तुम्हाला दिसलेले आहेत. मग त्याच्यानंतर आता इथं मी छान आरती केली. आता हे कुंकू लावायचं तुम्हाला दिसतंय ना, हे आमच्या मनचं आहे बरं का. जेव्हा आमचं नवीन लग्न झालं होतं तेव्हा पहिली वटपौर्णिमा माझी होती आणि मी यांच्यासाठी उपवास केला होता. तर त्यांनी त्यांच्या मनाने मला कुंकू लावलेलं होतं. तर तेव्हापासून आतापर्यंत आम्ही हे फॉलो करत आलेलो आहे आणि आम्हाला आवडतं ते. मग चला म्हटलं वर्षातून एकदा तरी आपला नवरा आपल्याला कुंकू लावतोय. मग हे आमच्या मनचं आहे हे, तर ते आवडतं मला. मग हे सगळं झालं आणि त्याच्यानंतर मग जेवणं खावणं सगळ्याची झाली. मग फोटो, आता इथं फोटो काढते आहे पूजा. छान असं काही सण वगैरे असले की मग आम्ही मस्त फोटो काढतो. चांगलं रेडी वगैरे झालं की मोका मिस नाही करत, सगळे फोटो नक्कीच काढते. आता आम्हाला इथं येऊन कॅमेरा सेट करलेला आहे. तर चला असंच सगळं व्हिडिओ. आता मला माहीत नाही, आता एवढ्या दिवसाच्या मी वेगळी मराठी बोलते ना, आज वेगळी बोलते आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कसं येते काय येते काय माहीत नाही मला. जर जसं आलं तसं मी बनवलं आहे आणि जसं मला बोलायला जमलं तसं बोलले. कारण रोज तर नेहमी बोलते, पण काय माहिती व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये दुसरं दुसरं मराठी येते. थोडं माझं थोडं दुसरं असं काहीतरी बनलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा.